हा इतिहासच राहिलेला आहे की पाकिस्तानी सैन्याचा आणि पाकिस्तानी सरकारचं कधीच एकमत होत नाही, कारण पाकिस्तानी लष्करानेच दहशतवाद पोसलेला आहे याची अनेक उदाहरणं आपल्या समोर आहेत। आणि पाकिस्तानचे जे पंतप्रधान असतील कोणीही असतील ती फक्त एक शोभेची बाहुली म्हणून बसवली जाते। संपूर्ण कारभार जो आहे तो लष्कराकडूनच हाताळला जातो। आता देखील असं कळतं की मुनीरने या युद्धविरामाला विरोध केला होता, तशी माहिती सूत्रांमार्फत समोर आली होती। मात्र जो हल्ला करण्यात आलेला आहे तो हल्ला भारताने परतवून दाबलेला आहे। पाकिस्तानने युद्धविरामाचं उल्लंघन केलं, केंद्र सरकारनेही आपलं हे मत मांडलेलं आहे। सर्व पाकिस्तानी ड्रोन भारतातून परतवून लावलेत। तर पाकिस्तानने युद्धविरामाचं उल्लंघन केलेलं आहे, केंद्र सरकारने आपलं मत नोंदवलेलं आहे। इतकंच नाही तर बीएसएफ त्याचबरोबर इतरही भारतीय यंत्रणा यांना जशा तसं प्रत्युत्तर द्या अशा सूचना केंद्र सरकारकडून देण्यात आलेल्या आहेत। राज्यांच्या मुख्य सचिवांसोबत आता एक महत्त्वाची बैठक पार पडते आहे। भारत पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर या बैठकांना महत्त्व आहे। तर युद्धविरामानंतर देखील पाकिस्तानने अवघ्या 4 तासांमध्येच शस्त्रसंधीचं उल्लंघन केलंय। तर सर्व पाकिस्तानी ड्रोन भारताने परतवून लावलेले आहेत। इतकंच नाही तर काही ड्रोन आपल्या एअर डिफेन्स सिस्टीमने पाडलेले आहेत। जम्मू काश्मीर, पंजाब, राजस्थान, गुजरात या 4ही सीमावर्ती राज्यांमधील अनेक शहरांमध्ये पाकिस्तानकडून पुन्हा एकदा ड्रोन हल्ला करण्याचा प्रयत्न झाला, मात्र हा हल्ला देखील आपण निकामी केलेला आहे। हा हल्ला नाकाम करत पाकिस्तानला जशास तसं प्रत्युत्तर आपण दिलेलं आहे। तर आता भारताने केलेल्या प्रत्युत्तरानंतर आता पाकिस्तान चांगलाच घाबरलाय। एलओसीवर देखील गोळीबार बंद झालेला आहे, तशी माहिती आता मिळते आहे। तर पाकिस्तानी ड्रोन हे भारताने आता परतवून लावलेले आहेत। केंद्रीय गृह सचिव आणि गुप्तचर यंत्रणेच्या अधिकाऱ्यांची देखील आता बैठक सुरू झालेली आहे। राज्यांच्या मुख्य सचिवांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा सुरू करण्यात आली आहे। तर भारत पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर या चर्चेला देखील महत्त्व आहे। ही अतिशय महत्त्वाची अशी बैठक असणार आहे, कारण एकदा विश्वास ठेवलेला आहे, युद्धविराम घोषित करण्यात आलेला आहे, मात्र पुन्हा एकदा पाकिस्तानने विश्वासघातकी पाकिस्तानने भारताचा विश्वास तोडलेला आहे आणि पाकिस्तानी सैन्यावर पाक सरकारचं नियंत्रण नाही हे पुन्हा एकदा सिद्ध झालेलं आहे। मात्र आता भारत गप्प बसणार नाही। भारत आता पुन्हा त्यांना जोरदार प्रत्युत्तर देणार आहे। पाकिस्तानने युद्धविरामाचं उल्लंघन केलेलं आहे, आता जशास तसं उत्तर द्या असं केंद्र सरकारकडूनही सांगण्यात आलंय। सर्व पाकिस्तानी ड्रोन सध्या भारतानं परतवून लावलेले आहेत। केंद्रीय गृह सचिव आणि गुप्तचर यंत्रणेच्या अधिकाऱ्यांची सध्या बैठक सुरू झाली आणि राज्याच्या मुख्य सचिवांची व्हीसीद्वारे सध्या चर्चाही सुरू आहे। भारत पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर या चर्चेला महत्त्व आहे। सध्या युद्धविरामानंतर पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आलेलं आहे। जम्मू काश्मीरच्या अनेक भागात सध्या ब्लॅकआउट करण्यात आले, तर पंजाबच्या 9 शहरांमध्ये सध्या पूर्णपणे ब्लॅकआउट करण्यात आलेलं आहे। तब्बल 20 शहरांना आज पाकिस्तानने टार्गेट केलेलं आहे। 20 शहरांवर ड्रोन हल्ले करण्यात आलेले आहेत, मात्र हे सर्व ड्रोन जे आहेत ते उद्ध्वस्त करण्यात आलेले आहेत। सर्व पाकिस्तानी ड्रोन भारताने परतवून लावलेले आहेत। श्रीनगरमध्ये देखील तब्बल 50 ड्रोन जे आहेत ते नष्ट केलेले आहेत आणि श्रीनगरमध्ये सध्या कोणताही स्फोटाचा आवाज नाही असं आर्मीकडून सांगण्यात आलेलं आहे। आणि एवढंच नाही तर एलओसीवरील देखील गोळीबार आता थांबलेला आहे। तर भारत पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर आता एक महत्त्वपूर्ण बैठक गृह सचिवांची विविध राज्यांच्या सचिवांसोबत पार पडते आहे। पाकिस्तानने युद्धविरामाचं उल्लंघन केलेलं आहे। युद्धविरामाची घोषणा साधारण 5 वाजता झाली आणि त्यानंतर 8:30च्या सुमारास पुन्हा एकदा पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आलेलं आहे। जम्मू काश्मीर, पंजाब, राजस्थान त्याचबरोबर गुजरात या सीमावर्ती राज्यांमधील अनेक शहरांमध्ये ड्रोन्स पाहायला मिळाले, त्याचबरोबर काही स्फोटांचे आवाज देखील आले आणि त्यानंतर सायरन वाजवत या ठिकाणी ब्लॅकआउट देखील करण्यात आला। आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर भारतीय यंत्रणा ही जी सज्ज होती त्यांनी पुन्हा एकदा हा हल्ला परतवून